तर मनोज जरांगेंचं धाराशिवमध्ये जंगी स्वागत केलं जाते। जरांगेंची मराठा शांतता जनजागृती रॅली धाराशिवमध्ये दाखल झाली आहे। मला एकटं पाडण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलंय। जरांगे पाटील आज धाराशिव जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि धाराशिवमधील अहिल्यादेवी चौकातून या ठिकाणी शांतता रॅली जी आहे ती सुरुवात झाली आहे। दादा, खरं तर धाराशिवमध्ये देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। काय नक्की मागण्या आहेत सरकारकडे? सभागृहामध्ये खरं तर मोठा गोंधळ पाहायला मिळतोय, काय मागण्या आहेत? नाही, हे गोंधळच आहेत पहिल्यापासून। हे कोणचे असो, हे गोंधळच आहेत। हे मराठ्यांच्या बऱ्यावर नाहीत, गोरगरीब धनगरांच्या बऱ्यावर नाहीत, गोरगरीब ओबीसीच्या बऱ्यावर नाहीत। आम्हाला काय बाकीचं माहीत नाही। आम्हाला न्याय पाहिजे। आमचं ओबीसीतलं आरक्षण आहे हक्काचं। मराठा आणि कुणबी एक आहे कायदा, आम्हाला मराठा आणि कुणबी एक आहे हेच पाहिजे, त्याशिवाय सुट्टी नाही। आता हा आमचा आक्रोश आहे। आमच्या गोरगरीब मराठ्यांना त्रास होतोय, आमच्या आत्महत्या व्हायला लागल्यात, आमच्या आई बहिणीचे कंपाळाचे कुंकू उघडे पडलेत, कुटुंब रस्त्यावरती आलेत, आमचे हाल इतके व्हायला लागले की आम्ही आता ते मी नाही सहन करू शकत। मी जर समाजाचा मुलगा आहे तर मी नाही सहन करू शकत माझ्या समाजाच्या वेदना। मला एकटं पाडायचा प्रयत्न केलाय सरकारनं, मला उघडं पाडायचा प्रयत्न केलाय। माझ्या विरोधात सरकारनं ओबीसीचे नेते केलेत आणि माझ्या विरोधात रान उठवायला लावले, माझी बदनामी करायला लावली, माझ्या समाजाची बदनामी करायला लावली, विनाकारण समाजाची विनाकारण बदनामी करायला लागली। आम्ही जातीवादी आहेत असा आम्हाला रंग द्यायला लागलेत, पण माझा समाज शांतता प्रिय आहे, कसा शांततेत आज आली जाग। सरकारला तर बरं होईल, चर्चा सुरू आहे अधिवेशनात। कॅमेरामन अमित आडेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, धाराशिव।